अहो थांबा, बाहेर मिळणाऱ्या करंज्या विसरून जाल. जर अशा पद्धतीने तुम्ही केल्या तर खुसखुशीत आणि पुडके सुटणाऱ्या करंज्याची आपण रेसिपी बघणार आहोत, तेही घरच्या घरी. चला तर सुरुवात करूयात. सर्वप्रथम 4 चमचे डालडा टाकून वितळून घ्यायचा आहे आपल्याला. नंतर त्यात चाळून घेतलेला रवा टाकून मंद आचेवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बंद गॅस करायचा, तो रवा काढून घ्यायचा. त्यात आपण मिक्सरला बारीक केलेलं खोबरं आहे ते टाकून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तो रवा. खोबरं मिक्स झाल्यानंतर ना आपल्याला त्यात पिठी साखर टाकून हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता पिठी साखर टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आपल्याला त्या रव्यामध्ये. आणि आता आपण मिक्स झाल्यानंतर त्यात वेलची पूड टाकायची, छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे हलवून घ्यायचं आहे. तर तयार आहे आपलं मस्त असं करंज्यात घालण्यासाठी सारण. तर आपण करंजी बनवण्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊयात. कडकडीत गरम केलेले 2 चमचे तेल त्या रव्यामध्ये टाकून हलवून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी आपण दुधाचा वापर करणार आहोत, कारण दुधात मळल्यानंतर करंजीची चव अप्रतिम लागते. थोडं थोडं दूध घालून हे घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. मळून झाल्यानंतर 30 मिनटं आपल्याला पीठ हे भिजवत ठेवायचं आहे. 30 मिनटानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरला बारीक करायचे आहेत. का तर मिक्सरला बारीक केल्याने आपलं ते पीठ मऊ होतं, जेणेकरून आपल्याला करंजी करायला एकदम सोपं जाईल. आता आपण करंजीसाठी लागणारा साठा करणार आहोत. 3 चमचे कॉर्नफ्लॉवर लागणार आहे. त्यात 2 चमचे तेल टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता पिठाचा एक गोळा करून घ्यायचा आहे. चपाती लाटून घ्यायची अशा पद्धतीने. नंतर आपण केलेला साठा लावून बोटाने प्रेस करून आपल्याला अशा पद्धतीने साठा लावून घ्यायचा आहे, एकदम प्रेस करून. आता तो साठा लावलेला चपाती आहे ते आपल्याला फोल्ड करून घ्यायची. अशा प्रकारे फोल्ड केल्यानंतर चाकूच्या साहाय्याने छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत. अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गोळे करून घ्यायचेत. अशा पद्धतीने पातळ अशी पाती लाटून घ्यायची आहे. तेलात गेल्यावर सुटू नये म्हणून त्या पातीला थोडं थोडं दूध लावून घ्यायचं आहे. 1 चमचा सारण टाकून ती पाती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छान प्रकारे फोल्ड करायची, नाही तर आपल्या करंज्या तेलात गेल्या तरी सुटतील. आणि आपल्याला अशा प्रकारे सगळ्या करंज्या आपल्या तयार झालेल्या आहेत. मीडियम गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या करंज्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता जास्त हाय फ्लेमवर तळून घ्यायचे नाहीत, का तर आतून कच्च्या राहतील आणि वरून लाल कलर येईल म्हणून. आता बघू शकता किती छान अशा आपल्या करंज्या तयार आहेत. त्याला किती छान अशा पुडक्या सुटलेल्या आहेत. बाहेरून खुसखुशीत आणि आतून गोड अशा सुगंध सारणाने भरलेल्या पुडक्याच्या करंज्या तयार आहेत.